जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। सजयति सुन्दरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं, वासरमणिर्वतमसान् नाशयति विघ्नानाम्। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। राम राम रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं, कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि।
भरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारे हारे हरि राजा राम जय जय राम कृष्ण रद समन वनित प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि दुर्वासोनत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि दुर्जन संगम हरि जय जय राम राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम शरणागत दीन दीन रे गत दीन शरणागत 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 दीन दीन शरणागत दीन 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 शरणागत दीन शरणागत दीन 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 रे जगत दीन शरणागत दीन शरणागत दीन चरणी ने जी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम राजा राम जय जय राम कृष्ण राजा राम जय जय राम कृष्ण हरि शरणागत शरणागत शरणगत दिनाचरणी रत करुणा दृष्टि निहारी जय जय राम राजा राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि श्री राजा राम चरणी लक्ष्य लागो राजा राम चरणी लक्ष्य लागो
शरण दिगा हरिला अनन्य शरण दिगा हरिला अनन्य शरण दिगा दास धरा विश्वास तयाचा कास धरा विश्वास तयाचा देणार नाही दगा गुरु हा अनन्य शरण दिगा शरण दिगा त्र्यंबक हो मुनी साधन त्र्यंबक साधन शास्त्रीय गायनामध्ये असं चालत नाही. शुद्ध राग शुद्ध पद्धतीनेच गावा लागतो. राग आहे त्या चौकटीतच गावा लागतो. पण भगवंताच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये ही मुठा आहे. अवर्जित स्वर आहे पण कधीतरी आनंद घ्यावा. शरण दिगा हरिला अनन्य शरण दिगा गुरुला अनन्य शरण दिगा शरण दिगा शरण दिगा जयाच्या जन्मी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री अवधूत चिंतन श्री
कास धरा विश्वास तयाचा देणार नाही दगा. व्यवहारिक जीवनामध्ये आपण अनेक ठिकाणी विश्वास ठेवतो. विश्वास नाव असणाऱ्यांवरही ठेवतो, नाव नसणाऱ्यांवरही ठेवतो. पण बहुत अंशी दोन्ही ठिकाणी आपण अविश्वासच आपल्या किंबहुना विश्वासघातच आपल्या पदरात पडतो. मग ते घरात, बाहेर, व्यवहारात सगळ्या ठिकाणी हे आपल्याला अनुभवाला येतं. थोड्या फार फरकाने का होईना कोणीतरी आपल्याला कुठेतरी दगा दिलेला असतो. बरेच वेळेला आपण ते त्याला बोलूनही दाखवतो, त्याला त्याची जाणीवही करून देतो. पण एकदा वेळ गेली की विषय संपला. अवसर बार बार नाही आवे या में तो कछु करले भलाई. एकदा संधी मिळाली गेली की विषय संपला. 2025चा दत्त जयंतीचा उत्सव झाला, विषय संपला. मग पुढच्या वर्षी नाही, या वर्षी जरा जमलंच नाही. कितीही व्हिडिओ पाहिले तरी प्रत्यक्ष जो आनंद घ्यायला मिळतो तो प्रत्यक्ष आनंद. कास धरा विश्वास तयाचा देणार नाही दगा. साधन पद्धती करायची असेल तर कशा पद्धतीची असावी ह्याचा दृष्टांत सुद्धा संतांनी आपल्या प्रत्येक अभंगामध्ये आपल्याला साधन मार्ग सांगितला. तो कशा पद्धतीनेही करावा हेही सांगितलं. ठेवूनी या कर दोन्ही कटेवरी भक्तासी भेटे उगा. भगवंताच्या बाबतीमध्ये नाथ महाराज म्हणतात की पंढरपूरचा असणारा परमात्मा विठ्ठल आषाढी म्हणा, कार्तिकी म्हणा, नवे नवे रोज येणाऱ्या भक्तासाठी तिथे उभा आहे. कशासाठी? भक्ताशी भेटे उगा. काही कारण नाही आहे. त्यांनाही त्यांचा संसार खूप मोठा आहे, आपल्यापेक्षा खूप मोठा आहे. सोयीस्कर पद्धतीने आपल्या संसाराशी लोक गोपालकृष्णाशी किंबहुना भगवान परमात्मा विठ्ठल यांच्या संसाराशी तुलना करतात. हो, पण ते भगवान गोपालकृष्ण आहे, प्रत्यक्ष परमात्मा. काल मी सांगितलं त्याप्रमाणे खूप कमी लोकांना माहिती होतं की हा परब्रह्म तत्व परमात्मा आहे. ते गोपिकांच्या लक्षात आलं. ते गोपिकांच्या लक्षात आलं. पण जवळ असणाऱ्या अष्टनायिकांना सुद्धा शंका तर होतीच. कास धरा विश्वास तयाचा. गोपीचंदन नावाचं आख्यान आहे, खूप सुंदर आहे. ती थोडक्यात तुमच्या समोर दृष्टांत म्हणून कटात येतो. भगवंतावर विश्वास किती असावा, किंबहुना भगवंतासाठी किंबहुना आपल्या असणाऱ्या ज्यांच्यावर आपला म्हणून विश्वास आहे त्या प्रत्येक तत्वासाठी म्हणून आपली तयारी कितपत असावी. त्र्यंबक होऊन साधन हे करी. साधन मार्ग धरायचाच असेल तर भगवान शंकरांसारखं सगळं सोडून हिमालयावर गेले. आपल्याला शक्य आहे? परवा 60 डिग्री इंदोर मध्ये टेम्परेचर होतं, बरोबर ना? 4 दिवसापूर्वी. तेव्हा जरा बरं वाटलं होतं. तर आपलं कासाबीस आपला देह होऊन जातो लगेच आपल्याला. मग आपल्याला लगेच जर पंखा वगैरे असला तर बरं, एसी वगैरे असलं तर बरं, अशी आपली तळमळ सुरू होते लगेच. ऊन असेल, पाऊस असेल, थंडी असेल, काही फरक पडतोय शंकरांना? ते आपले बसलेत साधन मार्गाला, काही फरक पडत नाही. दुनियामध्ये काही प्रलय आला तरी ते शांत आहेत. त्या पद्धतीचा आपला साधन मार्ग असावा. साधन मार्ग कशा पद्धतीचा असावा आणि दृष्टांत कोणाचा? तर शंकरांचा. रुक्मिणी मातेला नवे नवे अष्टनायिकांमध्ये वाद खूपच होता. हरिवंश पुराणामध्ये वगैरे इत्यादी सगळ्या ग्रंथांमध्ये त्या अष्टनायिकांचा वाद काय होता? त्यात जास्तीत जास्त सत्यभामा आणि रुक्मिणी या दोघींमधला वाद प्रसिद्ध आहे. सुवर्ण तुला आख्यान सुद्धा त्याच्यावर नाटक आहे, पूर्वीचं संगीत नाटक आहे. रुक्मिणी मातेला थोडासा अहं जागा झाला. सगळ्यात जास्ती प्रेम माझं भगवान गोपालकृष्णावर आणि गोपालकृष्णाचं माझ्यावर आहे, निर्विवादित सत्य आहे. पण ज्या वेळेला त्याला अहंकार शिवतो त्यावेळेला भगवंत परीक्षा बघतो, कोण आपलं कोण परक आहे. भगवंतांनी जरा आजारपणाचं, आता नाटकच असतं ते, भगवंतांनी
कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू. कर्नाटकू तो तसा आहे, पण त्याच्या नाटकामागे त्याची भूमिका खरी आहे. बहुतांशी आपली. घरी जाऊन विचार करू. समजा सौभाग्यवतीनं फोन केला, कुठे आहात? हा, पायरीत चढतोय. कुठली? त्याचं त्याला माहिती असतं. किंबहुना उतरतोय. कुठली? त्याचं त्याला माहिती. पण हा कर्नाटकू, त्याच्या नाटकातून त्यांनी भक्तांसाठी काहीतरी संदेश ठेवला. असा हा कर्नाटकू सुरू झाला. हो, द्वारकेतले अनेकविध मोठे औषध उपचार तज्ञ वैद्य येऊन गेले, पण काही उपयोग नाही. कुठल्याही औषधाची मात्रा काम करत नव्हती. आता त्यांनी ठरवलंय की मला बरं व्हायचंच नाहीये. पुंडलिक दिवसभर तो शांत होता. किंबहुना बुवाचा आवाज त्याला आवडत नसेल. अनेक विध उपचार करून झाले, पण गोपालकृष्णाला काही बरं वाटे नाही. एके दिवशी नारदांचा स्वारी द्वारकेमध्ये आली. सगळ्यांचे चेहरे उतरलेले होते, चेहऱ्यावर चिंता. भगवान म्हणाले, कारण काय? भगवंत प्रत्यक्ष तुमच्या जवळ आहे. रुक्मिणी माता म्हणाली, त्यांचं चिंतेचं कारण आहे. मग काय झालं? बरं काही वाटत नाही. त्यालाही बरं वाटलं. आवाज कमी झालेला त्याला बरं वाटलं. भगवान म्हणाले, असं काय झालंय? नारद म्हणाले, असं काय झालंय? बघा म्हणे, आम्हाला तर आम्ही सगळे उपचार करून दिले, तुम्हाला काय उपचार सापडतोय का? भाऊ, पण आधी झालंय काय हे तरी बघू द्या. भगवंताच्या खंडामध्ये गेले. भगवंत आपले मस्त झोपेचं नाटक. नारायण आवाज ऐकला बाहेर. कसं असतं भक्ताचं आणि भगवंताचं नातं? असं असतं, कुठेतरी खुणा ठरलेल्या असते. येईपर्यंत नारदांनी आवाज नाही केला. खोलीच्या जवळ आले, नारायण. म्हणजे तुम्ही जर का काही नाटक चालू असेल तर शो मस्ट गो ऑन. मी आलोय, जरा व्यवस्थित करा, कोणतरी येईल माझ्या बरोबर मध्ये. त्याप्रमाणे दारू घडलं. हे छान नाटक करून झोपले. इशाऱ्यांनी सांगितलं, खोलीचं दार लावून घे, मला तुझ्याशी जरा एकांतात बोलायचं आहे. नारद म्हणाले, जरा तुम्ही बसा, मी बोलतो काय आहे ते. कडी लावून घे मधून. नारदांनी कडी लावून घेतली, बसवलं जवळ. भगवंत म्हणे, काय हे सगळं चाललंय तुमचं? एवढे बरे ठणठणीत दिसत आहे, तुम्हाला काही झालेलं नाही. झालं मला काहीच नाहीये. आजार ते बाहेर उभेत ना, त्यांना झालेला आहे. तो आजार बरा करायचा आहे म्हणून हे सगळं नाटक आहे. बर, मग आता माझ्याकडून काय अपेक्षा? काही नाही. इथून बाहेर गेल्यानंतर द्वारकेतले सगळे वैद्य उपचार करून संपलेत, त्यांच्याकडे काही माझ्यासाठीचं औषध नाही आहे. आता तू इथून बाहेर गेल्यानंतर तुझ्या समोर सगळ्या प्रश्न ठेवतील की याच्यावरचं औषध काय. थोडस काहीतरी नाटक कर, ते काही तुला शिकवायची आवश्यकता नाही आहे, ते तुझ्या रक्तात भिनलेलं आहे. नारदही हुशार. नारद म्हणाले, तुमच्याकडूनच शिकलो. पुंडले भक्तांनी भगवंताकडूनच शिकवून घ्यावं की नाही महाराज? हो बरं ठीक आहे, बाहेर गेलास की तुला विचारतील. एकच उपचार सांगायचा की ज्याचं भगवंतावर अधिक विश्वास आहे, ज्याचं भगवंतावर अधिक प्रेम आहे, त्यांनी आपल्या पायाची माती काढून द्यावी. ती भगवंताला लावली म्हणजे भगवंताचा असलेलं आजारपण क्षणात निघून जाईल. नारद म्हणाले, बरं एवढं सांगतो. हा, एवढंच नाही, लगेच सगळ्या पायाची माती काढून देते. पण त्याच्या पुढे सांगायचं की कदाचित ही माती भगवंताच्या देहाला लावल्यानंतर त्याचं पातक लागेल. नारद म्हणाले, समजलो काय समजायचंय ते. मग समजा इथे नाही काम झालं तर? मग तुला माहितीये कुठे जायचंय? तुला माहितीये तुला कुठे जायचंय? नारद म्हणाले, ठीक आहे. पुन्हा आपलं ते पांघरून घेऊन शांत चित्ताने भगवंत झोपले. भगवंताला माहिती होतं कोणी काम करणार नाही, माझा नारद माझं काम करणार. असा कोणीतरी घरात एक गडी असावा. आईला असा विश्वास असतो, 4 मुलं असली ना
की एकावर विश्वास असतो की तिघही नाही झाले तरी हा माझं काम करेल. असतं ना असं. हल्ली 4 घरात पाहिजे पुंडली. कारण आमचा पूर्वीचा आशीर्वाद आहे, शतपुत्रा सौभाग्यवती भव. गांधारीने तो खरा करून दाखवला. पुढे तो आशीर्वाद बदलला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आतापर्यंत अगदी 20-25 वर्षापूर्वी आपण हे सगळं पाहिलं. पण तत्काल वाटोळं हे जे काही आपल्या घरात आलेलं आहे, सध्यात आपण खिशात घेऊनच फिरतो त्याला. त्यांनी जे काही सगळी हानी केली आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची. आता पुत्रवान भव एवढाच आशीर्वाद शिल्लक आहे आता. आपल्याकडे वास्तू असेल, यज्ञ असेल, कुठलंही कार्य असलं त्यावेळेला गुरुजी आपल्याला आशीर्वाद देतात, बहुपुत्र लाभम. खरं सनातन वैदिक हिंदू धर्मामधलं धन म्हणजे बहुपुत्र आहे. हे अनेक या वेळेला तुमच्या घरात असं म्हणजे पुत्र ही संज्ञा, मी अनेक वेळेला सांगतो की पुत्र ही संज्ञा फक्त मुलाला नाही आहे. पुनर्कात त्रायते इति पुत्र. तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, कोणी असू शकतं. पण असो, पूर्वीच्या काळात हे शक्य होतं. आता लग्नच ह्या अटीवर होतात की मूल नकोय. या अटीवर आता लग्न होतात आहेत महाराज. खूप भयानक परिस्थिती आहे समाजामध्ये. काही अधिकारी माणसांनी ह्याच्यासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजात लोकांचं माइंड वॉश करावं. जसं मशीन मध्ये कपडे आपण वॉश करतो ना, तसं सर्फ एक्सेल किंवा काय वापरायचं असेल ते वापरा. पण खरंच भयानक परिस्थिती आहे की मुलं नकोय ह्या अटीवर लग्न होतात. आतापर्यंत आई वडील घरात नकोय समजून घेतलं आपल्या समाजाने, पण आता मूलच नकोय. किती भयानक परिस्थिती असावी. कास धरा विश्वास तयाचा देणार नाही दगा. महाराज कोण आपण आपल्याला असे समजतो की आपण आपल्या मुलांचं संगोपन करू शकतो. महाराज दंतन तेथ दूध दियो. महाराज प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला जगवायची सोय तो करतो. कार्य नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकलासी. आपण जगामध्ये आलो त्यावेळेला काय घेऊन आलो होतो महाराज? काय आपल्या जेवणाची उदरभरणाची सोय केली होती आपण किंवा आपल्या आई वडिलांनी? ही त्यांनी सोय केली होती महाराज. वाढवे श्रीपती सवे दोन्ही. कालच रात्री अभंग म्हटलाय. तू का म्हणे त्याचे नाव विश्वंभर करा निरंतर ध्यान त्याचे. महाराज काय तुम्हाला कमतरता पडते का पहा. म्हणजे ह्याचा अर्थ सगळा कामधंदा सोडून नामस्मरण करायचं नाही. कामधंद्यामध्ये असताना सुद्धा त्याचं नामस्मरण करा. अपेक्षा संतांची ही. आपण उलट त्याचा अर्थ काढला की संत असं म्हणतात सगळं सोडून द्या आणि नामस्मरण कर. नाही. भक्ती करुनी जो पोट भरे तू कड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. हे अपेक्षित आहे आपल्याला. तो उगतच तिथे उभा आहे का? कास धरा विश्वास तयाचा. निघाले नारद तिथून बाहेर. या अष्टनायिकांना सांगितला उपाय. प्रत्येक जण लगेच पाय धुवायला बसले. नारद म्हणाले थांबा, ही माती ज्याची मी भगवंताला लावील कदाचित त्याला पाप लागेल. प्रत्येकीने आपलं पात्र लपवून ठेवलं. नारद म्हणाले द्या ना, पाप लागेल. हो मग तुमचं प्रेम आहे ना? प्रेम आहे, सगळं आहे भगवंतावर, पण ते पातक कोण सहन करणार? पूर्ण द्वारकेमध्ये फिरून झालं, पण द्वारकेमध्ये प्रत्यक्ष समीपता लाभलेली प्रत्येकाला, पण कोणीही भगवंताला ओळखू शकत नाही. महाराज भगवंतावर तेवढा विश्वास नाही. कोणीही दिलं नाही द्वारकेमध्ये. आणि नारद महर्षी निघाले द्वारकेतून. ते सरळ गोकुळात आले. आणि गोकुळात आल्यानंतर काय महाराज मध्यमामध्ये नारदांची स्वारी गप्प येतच नाही. राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद. नारदांचा आवाज ऐकला बस 5:15 झाले. आज उशीर करून नाही चालणार. नारदांचा आवाज ऐकला महाराज. सगळ्या गोपिका धावत आल्या की कृष्णाचं काहीतरी आपल्याला ऐकायला मिळणार. सगळ्या आनंदाने नारदांच्या अवतीभोवती बसल्या आणि प्रत्येकाने प्रश्न विचारला, आमचा कान्हा कसा आहे?
नारदांनी लगेच नाटक गोइंग ऑन, लगेच चेहरा गंभीर. नारद म्हणाले तुमचा कृष्ण जसा आजारी आहे मग द्वारकेमध्ये त्याच्यावर औषध उपचार नाही का? अनेकविध उपाय करून झालेले आहेत पण भगवंताला बरं वाटत नाही. पण आता एकच उपाय आहे असं मला वाटतं की ज्याचं अत्याधिक प्रेम भगवंतावर आहे त्याने आपली पायाची माती मला काढून द्यावी. ती माती भगवंताला लावली म्हणजे भगवंताला बरं वाटेल. झालं. गोपिकांनी होते ते डोक्यावरचे घट पाण्याचे ओतले आणि तिथेच नाचू लागल्या भगवान गोपालकृष्णाचं नाव घेत घेत घेत. आणि हा चिखल कालवून दिला आणि सांगितलं घेऊन द्या ह्याच्यातलं जेवढी माती हवी आहे तेवढी आमच्या गोपालकृष्णासाठी. नारद म्हणाले घेऊन तर जाईन पण एवढा लद्दा घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या पायाचे रजकण असतील त्या प्रत्येकाला पातक लागेल. गोपिकांचं उत्तर महत्वाचं आहे. जगातलं सगळ्यात मोठं पातक लागलं तरी चालेल, ते पातक आम्ही पत्करू पण आमच्या कृष्णाला बरं वाटलं पाहिजे. हा भक्ताशी भेटे उगा अनन्यता ही अशी असावी लागते महाराज. कास धरा विश्वास तयाचा, त्याला बरं वाटल्यानंतर तो आम्हाला त्या संकटात पाहूच शकत नाही महाराज. आपला विश्वास आहे महाराजांवर एवढा. विश्वास असता तर डोकं दुखल्यावर नंतर आपण लगेच मेडिकलला जाऊन गोळी आणली नसती. विश्वास असता ताप आल्यानंतर लगेच आपण मेडिकलला जाऊन गोळी खाल्ली नसती. जरा क्षणभर तरी देह यंत्रणा आहे. जसं गाडीमध्ये पेट्रोल संपतं दर महिना त्याला सर्व्हिसिंग करावं लागतं तशी ही यंत्रणा आहे, याला सुद्धा सर्व्हिस करावी लागते. आणि मन नावाचं जे यंत्र आहे ना त्याला तर जास्ती सर्व्हिस लागते. ती रोज द्यावी लागते. ती नाही दिली ना तो मोबाईलची जशी बॅटरी उतरून जाते नेटवर्क एकदम जातं तसा माणूस संपतो. पुंड सध्या मोबाईल म्हणजे आश्मापेक्षा जास्ती महत्व आहे. आमच्या बडोद्यात एक गुरुजी आहे त्यांनी मोबाईलला आश्मा असंच नाव दिलंय. हे माणूस गेल्यानंतर सुद्धा आश्मा जपतो ना त्या माणसाचं चिन्ह म्हणून. तर ते आमचे गुरुजी आहेत. मस्त नाव दिले, मला आवडलं त्यानं. म्हटलं हे नाव बरं आहे कारण माणूस कुठेही गेला तरी पहिला मोबाईल बघतो. पहिलं मोबाईल पाहिजे. बायको नाही मिळाली चालेल, मोबाईल पहिलं पाहिजे. कुंडली असो गमतीचा भाग सोडून द्या. कास धरा विश्वास तयाचा, असा आपल्या सद्गुरूंवर आपला विश्वास पाहिजे. आपण ज्याच्याशी विश्वास ठेवतो त्याच्यावर तेषाम अहम समुद्धरता भगवान गोपालकृष्ण म्हणतात. तेषाम अहम समुद्धरता. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तर बघा. अर्जुनाने विश्वास ठेवला. कृष्णम वंदे जगद्गुरुम म्हणतात त्याचं कारण उगच नाही आहे. ज्या वेळेला युद्ध होणार हे ठरल्यानंतर भगवंतांनी दोन भाग केले स्वतःचे. भगवान म्हणाले एका बाजूला मी असेन एका बाजूला माझं सैन्य असेल. भगवंताला माहिती होतं की हे ठरल्यानंतर दोघेही युवराज माझ्याकडे येतील. कोण? अर्जुन आणि दुसरा सुयोधन. तुम्ही म्हणाल नवीन कॅरेक्टर आहे महाभारतातलं? नाही, दुर्योधनाचं खरं नाव सुयोधन आहे. हे दोघही जण येणार आणि त्याप्रमाणे दोघही जण आले. तोही चरित्र भाग खूप मोठा आहे कृष्ण शिष्टाई नावाचा. हे जे सगळे ग्रंथ आहेत ना हे खरंच अभ्यासायचं आहे. खरंच जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासारखा आहे. भगवान गोपालकृष्ण ज्या वेळेला शिष्टाई करण्यासाठी जाणार आता धृतराष्ट्राकडे त्यावेळेला पाचही भावंडांना विचारलंय. पाचही भावंडांना विचारलं की युद्ध करायचं का नाही करायचं हे आता सांगा. कारण प्रत्येकाचं मत तुमच्याकडून मी त्यांच्याशी बोलण्यासाठी जातोय. हो बरोबर. दुर्योधनाचं नाव घेतलं ना मी गेल्यावरच तो कदाचित शांत होईल म्हणजे बडोद्याला. भगवंतानी प्रत्येकाला विचारलं. प्रत्येक जण तेवढाच पराक्रमी आहे. पांडवांपैकी एकही जण मागे पडेल असा नाही पण प्रत्येकाचं उत्तर खूप महत्वाचं आहे. गोपालकृष्ण युद्ध करायची ही शेवटली वेळ. सामंजस्याने बोलून जर का विषय संपत असेल तर तिथेच संपवायचा. पण सन्ना नाही संपला तर अर्जुन म्हणाला युद्ध करायचं. नकुल सहदेव सगळे म्हणाले की पहिलं बोलून साम आधी बोलून. नाहीच ऐकलं तर मग शेवट युद्ध करायचं हे ठरलेलंच आहे. पण युद्ध होऊ नये याच्यासाठी म्हणून तू पहिलं पाऊल टाकायचं.
भगवंतांनी भीमाला विचारलं, भीमा तू तर कौरवांचं नाव घेतलं की दात ओठ खातोस आणि तू म्हणतोस की पहिलं गोपालकृष्ण युद्ध न होण्यासाठीचा प्रयत्न करा, पण नाही झालं तर युद्ध करायचं. भीम म्हणतो गोपालकृष्णा तुला माहिती आहे, पण कसं आहे युद्ध ज्या वेळेला होणार आहे त्यावेळेला हानी त्यांचीही होणार आहे आणि हानी आमचीही होणार आहे. ती हानी होऊ नये म्हणून पहिला प्रयत्न. तुला जर का असं वाटत असेल तर एका बाजूला पृथ्वी हा ग्रह घे आणि जगात असणारा सगळ्यात मोठा दुसरा ग्रह माझ्यासमोर आणून ठेवून 2 पृथ्वी 2 हातात घेऊन मी आपटून संपवू शकतो एवढी शक्ती आहे माझ्याकडे. हे तुला सांगायला नकोय, पण तरीही पहिलं युद्ध न होण्यासाठीचा प्रयत्न, याला म्हणतात सामंजस्यपणा. याला म्हणतात सामंजस्यपणा महाराज. तरीही युद्ध ठरलंच. आणि त्यावेळेला अर्जुन आणि दुर्योधन हे दोघे जण भगवान गोपालकृष्ण, कारण सगळ्यात महत्वाची भूमिका भगवंताची आहे. दोघेही जण म्हणाले की आम्ही तुमच्याकडे काहीतरी मागायला आलोय. भगवान म्हणाले मला माहिती आहे, मला माहिती आहे तुम्ही माझ्याकडे मागायला येणार, युद्धासाठी माझी मदत मागणार हे मला माहिती आहे, पण आधीच मी तुम्हाला सांगून ठेवतो की मी त्याचे 2 विभाग करून ठेवलेले. एका बाजूला माझं पूर्ण सैन्य आहे आणि एका बाजूला मी एकटा आहे. पण मी जरी एकटा असलो तरी महत्वाची गोष्ट सांगतो की मी हातात शस्त्र घेणार नाही. वेळ पडली तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. माझी भूमिका स्पष्ट आहे की मी हातात शस्त्र घेणार नाहीये. वेळ पडली तर मी युक्तीच्या युद्धासाठीच्या 4 गोष्टी सांगेन की कशा पद्धतीने युद्ध करायचं, पण मी हातात शस्त्र नाही घेणार. दुर्योधन म्हणाला मला हे हवंय. आणि भगवंताने पहिलं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना माग. दुर्योधन म्हणाला नाही, पहिला मी आलोय. भगवान म्हणाले अरे दुर्योधना तू मोठा आहेस अर्जुनापेक्षा. आपण घरामध्ये जर का काही बाहेर गावून जाताना खाऊ आणला हा तर आधी आपण मोठे खाऊन घेतो आणि शिल्लक राहिलेला आपल्या मुलांना देतो का? आपण काय करतो, आधी आपल्या मुलांना देतो, मग शिल्लक राहिलं तर आपण घेतो. जे लहानांना पहिला आधी, ते काही नाही, पहिला मी आलोय. न्याय असं म्हणतं की जो पहिला आलाय त्याला तुम्ही द्यावं. तरी गोपालकृष्णांनी अर्जुनाला विचारलं का? अर्जुनाची तयारी बघतात. काश धरा विश्वास तयाचा देणार नाही दगा. तरी अर्जुनाला विचारलं, अर्जुना बघ तो म्हणतोय त्याला देऊ पहिला मागायला. अर्जुन म्हणाला ठीक आहे. आणि दुर्योधन म्हणाला मला तुमचं सगळं सैन्य हवं. तरी पुन्हा गोपालकृष्णाने अर्जुनाला विचारलं बघ अर्जुना त्यांनी सैन्य मागून घेतलंय. अर्जुन म्हणाला खुशाल तुमचं सैन्य द्या, पण मी हातात शस्त्र घेणार नाहीये. अर्जुनाचं उत्तर महत्वाचं आहे. अर्जुन म्हणतो तुमचं सैन्य म्हणजे देह आहे आणि तुम्ही स्वतः म्हणजे त्या देहातलं चैतन्य आहात. तुम्ही देह त्यांना दिला तरी काही हरकत नाही, पण चैतन्य प्रत्यक्ष माझ्या बाजूने असणार आहे. बस महाराज माझं काम झालं. परीक्षा भगवंत बघतो त्यावेळेला अशी बघतो कास धरा विश्वास तयाचा देणार नाही दगा. कृष्णं वंदे जगद्गुरुम यासाठी आहे महाराज. पण अर्जुनही तेवढ्याच तयारीचा होता. अर्जुन म्हणाला तू एकटा जरी नुसता माझ्या बाजूने उभा राहिलास तरी मी युद्ध जिंकणार आहे. बस हा विश्वास आपल्या महाराजांवर आपला आहे का? आपल्या घरात देवघरात म्हणून आपण ज्याला देव म्हणून ठेवलेलं आहे त्याच्यात तरी आहे का? कारण देव आपण मूर्तीमध्ये शोधतोय. एक सुंदर गाणं आहे, देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवाले देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्य देव देहाऱ्यात नाही देव नाही देवा. आपण मूर्तीमध्ये देवाला शोधतोय. अत्यतिष्ठत शांगुलम भगवंत इथे आणि त्याला जाणून घेण्यासाठी सद्गुरूकडे जायचंय आणि ती अनन्यता पत्करायची आहे महाराज. कशी? त्र्यंबक होऊन साधन हे करी महाराज. कितीही संकट आली तरी आपली ती सेवा, आपण ठरवलेलं साधन हे सोडायचं नाही एवढं अपेक्षित आहे. सकल संतांनी आधी तपश्चर्या करून दाखवली, मग ते संत पदाला जाऊन पोहोचले.
समर्थांच्या बाबतीत जर का विषय पाहिला तर 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर मग भारत भ्रमण 12 वर्ष आणि मग महाराष्ट्रात येऊन कार्याला सुरुवात. मग शिवाजी महाराजांना उपदेश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर झाल्या. पण त्याच्यासाठी 12 वर्ष तप करून घेतलं. तप म्हणजे स्वतःला तापवणे, दुसऱ्यांना नाही. नाही तर आपण घरात काही साधन करायला बसलो की आपल्यापेक्षा तेच जास्ती तापतात. कुठलंही साधन करायचं तर अक्रोध नाही, पहिलं क्रोध नाही आला पाहिजे. महाराज तो तानावर आहे. आपण तप करायचं म्हणजे घरचे सगळे तव्यावर. घरचे म्हणतात बसले ध्यान लावून. काय म्हणतात ते मराठी भाषा आहे. महाराज आपल्या तपश्चर्येचा कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे. सहन आपण करायचंय त्याला तप म्हणतात. दुसऱ्याला सहन करायला लावायचं त्याला तप नाही म्हणतात, त्याला त्रास म्हणतात. साधन एकदा निवडलं की निवडलं महाराज. आपण दर महिन्याला साधन बदलतो. आपण दर महिन्याला साधन बदलतो, किंबहुना दर महिन्याला गुरु सुद्धा बदलून टाकतो आपण. जो आपलं प्रपंचातलं काम करेल तो आपला सद्गुरू. नाही महाराज, नाही महाराज. आपण श्लोक म्हणतो ना नित्य आपल्या उपासनेत भजनाच्या सुरुवातीला, गुरु थोर की थोर देव म्हणावा, नमस्कार आधी कोणाशी करावा, मनी चिंतिता गुरु थोर वाटे, थयाचे प्रसादे श्री रघुनाथ भेटे. सद्गुरुनाथ महाराज. बॅटरी लो झाली ना. सद्गुरुनाथ महाराज की. तयासी प्रसादी श्री रघुनाथ भेटे. महाराज हे हृदयीचे ते हृदय. पण एवढ्या सहजासहजी ती गोष्ट आपल्या पदरात पडेल का? ज्या नाथांचा अभंग घेतला त्या नाथांची सुद्धा बरेच वर्ष तपश्चर्या करून घेतली. हो, एक पैची चूक झाली म्हणून रात्रभर जागरण करणारे आमचे नाथ महाराज अनेकविध घोटाळे करून टाकले. 10 वर्षात झाले नाही हे आपलं सुदैव. नाही तर साधारणतः 47 पासून ते 14 पर्यंतचा हिशोब पाहिला तर घोटाळेच घोटाळे. तरी अजून आईला वाटतं पुंडली सोडून द्या. हे अधिष्ठान खूप सुंदर आहे. या अधिष्ठानावर राजकारणाचा फार विषय बोलू नये याचं भान ठेवून मी बोलतोय. पण काही सूचक गोष्टी सांगाव्या लागतात. एक पैसाठी रात्रभर जागरण नाथांचं आणि त्या एक पैची चूक सापडली महाराज. आणि त्या क्षणाला जनार्दन पंत समोर येऊन उभेत. जनार्दन पंत म्हणाले, अरे बेड्या, एक पैच्या चूकसाठी रात्र घालवलीस, जन्मजन्मांतरीच्या चुका करत इथपर्यंत आलास. नाथ महाराज म्हणाले, तिक्त चूक सुधरवायला इथं थांबलोय. असं आपल्याला बोलता तरी आलं पाहिजे. तयारी नसली तरी जाऊ द्या. नाथांची तयारी होती म्हणून मग दुसऱ्या दिवशी सांगितलं की उद्या तुला मी जिथे माझे सद्गुरू मला दर्शन देतात तिथे मी तुला घेऊन जाईन. सूर्यप्रभंजन तीर्थ, दौलताबाद जवळ आलेलं सूर्यप्रभंजन तीर्थ, जिथे प्रत्यक्ष दत्त महाराज यायचे. फकीर वेशामध्ये दत्तात्रेय स्वामी महाराजांनी दर्शन दिलं जनार्दन पंतांना. पण त्याही वेळेला थोडीशी परीक्षा दत्त महाराजांनीही पाहिली. ही फकीर वेश घेऊन आले, मलंग वेश घेऊन आल्यानंतर नाथांच्या मनामध्ये शंका आली, असे दौलताबादमध्ये गल्लीत गल्लीत दिसतात मला, अशांचं दर्शन करवायचं होतं तर मग दौलताबाद मध्ये बरं होतो आपण. एवढं चालत मला इथपर्यंत कशाला आणलं. ही भूमिका ओळखली आणि याच्या पुढे जाऊन नाथांना झालेलं दत्त दर्शन खूप सुंदर विषय. कधी आला तर आपण पुढच्या वर्षी बघू. तो आमच्या दत्तदास बुवा घाग यांनी खूप सुंदर सांगितलेला तो विषय आहे. अनेक परीक्षा पाहण्याची म्हणून दत्तात्रेय स्वामी महाराजांनी स्वतःकडे आणलेला कटोरा, त्याच्यामध्ये भिक्षा, ती भिक्षा कालवली, स्वतः खाल्ली, जनार्दन पंतांना दिली. आणि ते काही शिल्लक राहिलेलं होतं ते जनार्दन पंतांनी नाथांच्या हातात दिलं आणि नाथांना सांगितलं, हे विसळून टाक.
आणि विसळून ह्याचं पाणी टाकू नको, ते तू प्राशन कर. महाराज म्हणाले द्यायचंच होतं तर मग आधी दिलं असतं ना. हे असं सगळं तुमच्या दोघांचं खाऊन झालं, खरकट झालेलं मला दुवाल दिलं तर ठीक, ते आता तर प्यायलाही सांगितलं. आपण असतो तर ते सगळं तुमचं तुमच्याकडे ठेवा, आम्ही जातो. पण तरी नाथांच्या मनामध्ये सकारात्मक संकल्प विकल्पाची बाजू असते ना. संकल्पाची बाजू भक्कम असावी, विकल्पाची नाही. आपलं उलट आहे, आपले विकल्प जास्ती भक्कम आहेत संकल्पापेक्षा. नाथांची संकल्पाची बाजू तयार होती. ते म्हणाले काय हरकत नाही, गुरूंनी सांगितलंय. आणि ते पात्र धुतलं, विसळलं आणि ते सगळं प्राशन केलं मात्र. आणि शक्तिपात दीक्षा झाली महाराज. आपल्यावरही असा कधीतरी शक्तिपात होईल केव्हा, कास धरा विश्वास तयाचा. तो विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे महाराज. आपल्या घरच्यांवर जन्मदात्यांवर विश्वास नाही. सद्गुरू अजून खूप लांब आहेत महाराज, सद्गुरू खूप लांब आहेत. कारण आमची युवा पिढी आता उघड विचारते आई वडिलांना, तुम्ही आमच्यासाठी केलं काय? गधड्या जन्माला घातलं हेच खूप पुण्य आहे. ही भाषा या जागेवरून योग्य नाहीये, पण समाजाला आता जागृत करण्यासाठी ही भाषा वापरावी लागेल की तुला या भूतलावर त्यांनी जन्माला घातलं ही तुझी पुण्य आहे बस. नाही तर असताच कुठेतरी फिरत कुठल्या तरी योनीमध्ये. आलाच नाही इथे, त्यांच्या कृपेनं आला. म्हणून हल्ली एक ठिकाणी आम्हाला अनेक ठिकाणी हा प्रश्न पडतो, आम्ही वर्षश्राद्ध केलं. असं नसतं महाराज. आता पुण्याला एक चर्चासत्र झालं होतं, त्याच्यामध्ये विषय हाच होता की पितृऋण कुठपर्यंत आहे. पितृ म्हणजे माणूस गेल्यानंतर तो पितृयोनीत जातो 12व्या दिवशी. सपिंडीकरण वगैरे हा सगळा विषय मी आता सांगत नाही. 5:30 झालेत, 6 वाजता थांबायचं. आज नित्य उपासना आहे. काल 6:30 वाजवले बुवानी, आज नाही. तर चर्चेतून असंच, आता हल्ली चर्चा होतच नाही, विषयच सोडून द्या. पण एकंदरीत त्या चर्चेचा सर्वंकष असा होता की जोपर्यंत आपण ह्या देहरूपाने या भूतलावर आहोत तोपर्यंत त्या पितृंचं ऋण आपल्यावर आहे. तुम्ही म्हणाल कसं? कारण हा देहच आपल्याला त्यांच्या कृपेने मिळाला आहे, म्हणून त्यांचं ऋण आपल्यावर आपण जिवंत असेपर्यंत आहे. म्हणजे आपल्याला होईल तोपर्यंत त्यांचं श्राद्ध इत्यादी ते हयात असताना प्रत्येक त्यांचे साठीनंतरचे सगळे उत्सव करा. हल्ली एक नवीन भीती आहे लोकांच्या मनामध्ये. म्हणे साठी शांत केली की माणूस वर्षभरात जातो. कोणाचं जाणं आणि कोणाचं येणं आपल्या हातात नाहीये महाराज. पण साधारणतः माणूस 50शीत आल्यानंतर दर 5 वर्षांनी त्याचा उत्सव करायला सांगितलाय. आपणहून करायचा येतो, आपणहून करायचा येतो. त्यांच्यासाठी ते ऋण आहे, त्यांच्यासाठीच आपण करायला हवं. आताच मला वाटतं 75चा खूप सुंदर महोत्सव केला ना आपण. ते आपण त्यांच्यासाठीचं ऋण व्यक्त करण्याचं साधन आहे. तसं ते प्रत्यक्ष देहरूपानं नाही येत. आता मग श्राद्ध स्वरूप त्यांची सेवा होईल तेवढं वित्त साक्ष करू नये या सगळ्या गोष्टींसाठी. का सधरा विश्वास तयाचा. लक्षात घ्या, अनेक वेळेला आपण भगवंतावर शंका घेतो की मी एवढं सगळं भगवंताचं केल्यानंतर भगवंतानी माझं वाईट केलं. नाही, भगवंतानी ती स्वतःजवळ ठेवलीच नाहीये. ती सत्ता भगवंतानी स्वतःजवळ ठेवलीच नाहीये. ती दिली आपल्या पितरूंकडे. ती दिली आपल्या पितरूंकडे. त्यामुळे त्यांचं कार्य व्यवस्थित करा. माझा आजचा हा कीर्तनाचा विषय नाहीये, पण आला विषय म्हणून सांगतो तुम्हाला की सध्या समाजामध्ये अराजकता जी आली आहे ती अशीच आली आहे महाराज की घराघरामध्ये आज भांडण तंटे उगाच आहेत. पैसा अडका सगळं आहे, पण तरीही काही ना काही कुरबुरी सुरू असतात. त्याचं कारण आपण काय सांगतो? घरोघरी मातीच्या चुली. 8 वाजता येतं ना रोज. नाही म्हणे काय ते घर आहे म्हणजे भांड बांधणार नाही. त्याचं कारण शोधा. त्याचं कारण शोधा. हा अभ्यासाचा विषय आहे महाराज. आपण खूप हा सगळा विषय अगदी सहज म्हणून सोडून देतो. एवढा सहज नाही आहे. आज प्रत्येक घरामध्ये ह्या गोष्टी आहेत, ह्याला कारण आहेत. त्यांची गती थांबली म्हणजे तुम्हाला इथे त्रास व्हायला सुरुवात होणार, हे लिहून ठेवा. अनेक वेळेला ब्राह्मणांवर हा आक्षेप आहे की हे सगळं ब्राह्मणांनी शोधून काढलंय. शोधून नाही काढले, प्रत्यक्षदर्शी अनुभव येतात. अनेक वेळेला अनुभव येतात. बडोद्यातलं एक तांबे कुटुंब आहे, मी कदाचित सांगितलं असेल हा विषय 2-4 वर्षामध्ये.
कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांचे सासरे गेले, 80 वर्षाचं वय होतं. मी त्यांच्याकडे 2-3 वेळेला माझ्या मित्राबरोबर कार्याला गेलो होतो, लघुरुद्रला वगैरे. त्यांचे सासरे गेले, त्यांनी काही केलं नाही. एके दिवशी फोन आला, म्हणे गुरुजी असं असं आहे, सासरे बोलताना दिसतात, फिरताना दिसतात. म्हटलं चांगलंय, म्हटलं तुमच्या सासऱ्यांचं वय नाही. म्हणे त्यांना जाऊन 6 महिने झाले. म्हटलं बरं, मग ते गेल्यानंतर तुम्ही काय केलं? म्हणजे काही केलं नाही. म्हटलं मग आता जा स्मशानात, सगळी क्रिया करा पहिल्या दिवसापासूनची. आता देह कुठे आहे? शास्त्रकारांनी आई विचार करून ठेवलेला आहे की ज्यांचे देह मिळत नाही ना, त्यांच्यासाठी पुत्तल विधी नावाचा विधी आहे. तो विधी करून मग सगळी क्रिया त्याच्यावर करता येते. याला म्हणतात फॉरवर्ड विचार. आता फक्त विवस्त्र अवस्थेमध्ये फिरायचं आणि भारतीय हिंदू संस्कृतीला नावं ठेवायची, आणि जे नाही सांगितलंय ते आधी करायचं, म्हणजे फॉरवर्ड विचार. एवढीच काही ती व्याख्या. अहो, जसं आपण सोनं हे आपल्या तिजोरीमध्ये झाकून ठेवतो, लॉकरमध्ये ठेवतो, तसं हा देह सुद्धा झाकून ठेवायचा आहे. पुरुषांनी सुद्धा आणि महिलांनी सुद्धा ही खूप मोठी जबाबदारी आहे महाराज. काहीतरी विशेष कारणानं आपल्याला पुरुष आणि स्त्री या अवस्थेमध्ये भगवंताने आपल्याला पाठवलंय महाराज. खूप गहन विचार करण्यासारखा आहे. पण कास धरा विश्वास तयाचा, त्याच्यावर विश्वास ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करा महाराज. निश्चित स्वरूपानं तुम्हाला जे हवंय त्याच्यापेक्षा दुप्पट, चौपट, 10पट द्यायला ते बसले. फक्त काय मागायचं हे महत्वाचा विषय. दत्त महाराज समोर प्रसन्न झाल्यानंतर आपण सगळंच जर का सुरू केलं, रूपन देही जयन देही, भगवान येऊनच जातील. जा तू घरी. दुर्योधनाच्या आयुष्यामध्ये सुद्धा हा प्रसंग प्रत्यक्षदर्शी. दुर्वास मुनींची सेवा केल्यानंतर भरमृही प्रसन्न आहे तुझ्या सेवेवर, मागून घे काय हवंय. अहो, स्वर्ग सुख नव्हे इंद्रपद मागितलं असतं तरी दुर्वास मुनींनी दिलं असतं. एवढा अधिकार दुर्वास मुनींचा होता. पण या दुर्योधनानं काय मागितलं? पांडवांना तिथे वनवासात जाऊन त्रास द्या. दुर्वासांच्या लक्षात आलं, ह्या हलकटाची सेवा घेतली म्हणजे ह्याचा परिणाम आता मलाही फजिती भोगावी लागणार. कारण त्यांचा पाठीराखा कोण आहे? कृष्णम वंदे जगद्गुरुम. संकट त्यांच्याकडे येईल त्याच्या अगोदर कृष्ण त्यांच्याकडे असतो महाराज. आपल्यासाठी सुद्धा आपले सद्गुरू एवढे तयार बसलेत. पण का सधरा विश्वास तयाचा, तेवढा विश्वास फक्त त्यांच्यावर ठेवा महाराज. हो, विश्वासाने एवढं काम होतं. विश्वासाने एवढं काम होतं. विश्वासा, श्वासावर जेवढा आपला विश्वास आहे, जरा आपल्याला जरा कमी झालं, जास्ती झालं, लगेच हॉस्पिटल, 108. पण विशेष रूपानं त्याच्यावर, अहो श्वासापलीकडे त्याच्यावर विश्वास ठेवा अशी अपेक्षा आहे. आणि असा ज्या वेळेला आपण विश्वास ठेवतो त्यावेळेला अहो त्रैलोक्य सुद्धा समोर येऊन उभं राहतो. त्रैलोक्याचे अधिपती सुद्धा समोर येऊन उभे राहतात. कसे? आपण चरित्र भागात थोडक्यात पाहूया. म्हणून पूर्वपदामध्ये तुम्हाला आम्हाला एकनाथ महाराज म्हणतात, शरण दिघा हरिला अनन्य शरण दिघा. त्र्यंबक होऊनी साधन हे करी. शरण दिवा शरण दिवा शरण